अजित पवारांनी पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये लक्ष घालावं की नाही? का नाही घालावं? जनसेवक म्हणून सगळ्यांचा अधिकार आहे तिथं घालणं. ते या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत आणि अनेक वर्ष त्यांनी राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून वेगवेगळ्या पदावर काम केलेलं आहे. वेगवेगळ्या मंत्रालयाचा त्यांनी पदभार सांभाळला. पालकमंत्री म्हणून बरेच वर्ष काम केले. त्यांनी चांगल्या सूचना करायलाच पाहिजेत त्यांनी महापालिकेमध्ये. बरं, अच्छा. राजकीय दृष्ट्या लक्ष घालावं की नाही? मी सांगतो ना, आमच्या महायुतीच्या घटक पक्षातला एक प्रमुख नेते म्हणून, प्रमुख जबाबदार नेता म्हणून, पक्षाचे एक जबाबदार म्हणजे एक मोठ्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून त्यांनी लक्ष दिलं पाहिजे. त्यांनी सूचना केल्या पाहिजेत आणि योग्य त्या सूचना प्रशासन म्हणून स्वीकारून त्या पुढे पण गेलं पाहिजे. फक्त त्यांनी तुमची बदनामी करू नये. नाही, बदनामी नाही. मी पिंपरी चिंचवड शहर हे माझा स्वाभिमान आहे. माझा स्वाभिमान कोणी दुखावला तर मग तो मी सहन करणार नाही. या पिंपरी चिंचवड शहरामध्ये राहणारा प्रत्येक समाजाचा प्रत्येक घटक हा माझा स्वाभिमान आहे. त्यामुळे त्याला कोणी ठेच लावायची नाही. तुम्ही सूचना करा, तुम्ही तुमच्या पद्धतीने काम करा, तुम्ही अजून काय या शहरासाठी चांगलं करता येईल ते मांडा. पण ते मांडत असताना आमच्या पक्षाची किंवा आमच्या शहराची बदनामी होईल असं कुठलं वक्तव्य करू नका. तुमच्या आरोप म्हणजे तुमच्या शहराची बदनामी असं कसं काय होतं? अरे, मी या शहराचा नागरिक आहे. मी लोकप्रतिनिधी नंतर आहे. या शहरामध्ये मी राहतो. आता पाण्यात राहून मासा झोपतो कसा आहे पाण्यातल्या माशालाच माहिती ना. या शहरात राहून आम्ही कसे राहतो हे मलाच माहिती. या शहरातल्या नागरिकांनाच माहिती. का पाण्याच्या बाहेर राहून सांगणारा पाण्यातला मासा झोपतो कसा सांगा रे? त्याकरता या शहरात राहावं लागतं. त्याकरता या शहरातल्या नागरिकांबरोबर त्यांच्या सुखदुःखात जावं लागतं. त्यांच्या अडचणींना त्यांच्याबरोबर जाऊन चर्चा करावं लागते. म्हणजे मला माझ्या आजोबांनी सांगितले, वडिलांनी सांगितलं, उंटावून शेळ्या नको हाकू कधी म्हणले. तुम्ही थेट म्हणा ना, बारामधून शाळा हाकू नका. नाही, असं नाही मला म्हणा. तुम्ही एवढं तेवढंच का तुम्ही? अरे, मी माझं सांगतो ना, मी त्यांचं थोडी सांगतो. मी त्यांना स्वीकारतो ना. मी त्यांचा हस्तक्षेप पाहिजे का? पाहिजे. त्यांनी सूचना केल्या पाहिजे का? पाहिजे. ते एक राष्ट्रीय पक्षाचे हे आहेत तर मी पण त्यांना मानतो ना. मी कुठं नाही म्हणलो. मी त्यांना आजपर्यंत आदरणीय सन्माननीयच म्हणतो, कारण मी ते सन्माननीयच आहे आमच्यासाठी. अच्छा, सन्माननीय जे काय होतं, निवडणूक आल्यानंतर आरोप करणं. जेव्हा माझी लोकसभेला युती म्हणून मी घड्याळाच्या उमेदवाराचं काम केलं त्यावेळेस मी चांगला होतो. लक्षात आलं का? त्यावेळेस मी चांगला होतो. मग असं काय झालं, ज्यावेळेस महानगरपालिकेची निवडणूक आली त्यावेळेसच मी का बरं असं दिसायला लागलो? लोक हुशार आहेत. मी तुम्हाला परत सांगतो, इतकी लोक हुशार झालेत, लोकांना कळतंय स्वार्थ काय, निस्वार्थ काय. लोकांना कळतंय आपलं कोण जवळचं आणि आपलं कोण लांबचं. आपला व्यथा मांडणारा माणूस कोण, आपला व्यथा ओळखणारा माणूस कोण, आपल्या दुःखात येणारा माणूस कोण, आपल्या सुखात येणारा माणूस कोण, आपल्या घरातल्या पुढल्या पिढ्यांचा विचार करणारा माणूस कोण, आपल्या कुटुंबातल्या महिलांचा संरक्षणाच्या बाबतीत विचार करणारा माणूस कोण, माझ्या इथं राहणाऱ्या शहर सुरक्षित राहावं, शहरामध्ये कसल्याही प्रकारच्या विध्वंसक कारवाई होणं याच्याबद्दल विचार करणार, सगळा समाज घटक एकत्र राहावं म्हणून विचार करणारा माणूस कोण, हे लोक ओळखतात. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.